त्यांनी स्वामी भक्ती केली नाही. ओके, म्हणजे तुमच्या दोघांनीही स्वामी भक्ती म्हणजे एकत्र एका टाइमापासून सुरुवात केली. कधीपासून हे म्हणजे असं महाराजांचं वेळ तुम्हाला आणि मिस्टरांना कधीपासून महाराजांची ओढ, सेवेत कसं काय? आमच्या इथे एरियामध्ये एक मठ आहे, घोडबंदर रोडवर. तुम्ही राहत असाल तर तुम्हाला माहिती असेल. तर आम्ही म्हणजे मी पूर्वी एवढं काही स्वामी समर्थांना मानत नव्हते, कारण मला इतकं महिमा माहित नव्हतं त्यांचा. त्यामुळे मला इतकं काही मी भरपूर वर्ष अक्कलकोटला गेले, अगदी 13 वर्ष मी गेले सलग. माझे आई बाबा वारकरी असल्यामुळे, पण तेव्हा मी लहान होते आणि मला एवढं काही माहित नव्हतं अक्कलकोट म्हणजे. आणि तेव्हा आत्तासारखी एवढी प्रचिती कोणाला नव्हती स्वामींची, अनुभव नव्हते. आणि किंवा सोशल मीडिया नसल्यामुळे पण असं म्हणू शकतो की इतकं प्रचिती लोकांना नव्हती, महिमा माहित नव्हता त्यांचा, त्याच्यामुळे असेल. तर तेव्हा आम्ही अगदी रेग्युलरली कार्तिक वारीला माझे आई बाबा जायचे, तेव्हा दरवर्षी आम्ही अक्कलकोट पंढरपूर करायचो. तर त्यावेळेस इतकं माहिती नव्हतं, म्हणजे तेव्हापासून मी ओळखते स्वामी आहेत, मला माहिती आहे, पण इतकी भक्ती करण्याची मला कधी उपरती झाली नाही. बरोबर, ती वेळ आली आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर मी इथे आले घोडबंदरला, आणि मग मला कळलं की तिथे एक मठ आहे. आणि तेव्हाही अगदी म्हणजे म्हणायला गेलं तर नास्तिक नाही म्हणता येणार, पण घरातल्या देवांच्या पुढे उभं राहायचं आणि आपले काही कुलदेवता असेल तेवढंच आमचं होतं संबंध देवाशी. पण नंतर माझा मुलगा, आता तो 10 वर्षांचा, जेव्हा माझा मुलगा झाला तेव्हा तो 8 महिन्याचा असताना त्याला फिट्स यायला लागले, म्हणजे आजारी ताप येऊन